नमस्कार. ही मसूर डाळ आहे. मी मसूर डाळ घेतली. मसूर डाळीपासून एक भन्नाट पदार्थ तुम्हाला शिकवते आज मी करायला. शिकवते म्हणजे मी करतीये. तुम्ही कधीच खाल्ला नसाल, इमॅजिन पण केला नसेल कधी. ह्याच्यासाठी मी मसूर डाळ घेतली, एक मोठी वाटी. ही धुवून घेते आणि 5 मिनिटं फक्त भिजवायची. पुढचं दाखवते लगेच. हे बघा, मी इथं तर मसूर डाळ धुवून स्वच्छ 3 वेळा पाण्याने धुवून स्वच्छ थोड्या पाण्यात भिजत ठेवली. आता आपण चटणी करून घेऊया आणि तवा तापायला ठेवूया. आता मी चटणी करून घेते. त्याच्यासाठी शेंगदाणे घेतले. हे भाजलेले शेंगदाणे आहेत, एक अर्धी वाटी. 4 मिरच्या घेतल्या हिरव्या. मीठ घालते. जिरे घालते अर्धा चमचा. आणि कोथिंबीर घालते. मी कोथिंबीरचे देठ पण घालते चटणीत. अर्धा चमचा साखर घालते. मला चटणी लसूण वगैरे नको आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लसूण घालू शकता, आलं लसूण. आता हे मी मिक्सरमधनं काढून घेते, चटणी करून घेते आणि मग पुढची रेसिपी दाखवते. चटणी मी काढून घेतली बाउलमध्ये. आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण ही डाळ भिजवली होती ती काढून घेऊया. या डाळ हे करताना काही जास्त भिजवायला लागत नाही, चटणी होईपर्यंत भिजवलं. मी आता ही मिक्सरमधनं काढून घेते, वाटून घेते डाळ मसुराची. हे डाळ वाटताना मी कलौंजी घालते, एक छोटा चमचा. याने फ्लेवर मस्त येतो, वास खूप सुंदर येतो, चवही छान लागते. आणि पुढचे हे राहिले त्याच्यात मी लसूण घालणार आहे. हे एवढं मिक्सरमध्ये मी काढून घेते आधी. हे 3 पाकळ्या घातल्यात मी लसणाच्या. आता हे काढून घेते मिक्सरमधनं. हे मिक्सरमधून सगळं काढून घेतली मसुराची डाळ. याच्यात चवीनुसार मीठ घालायचे. तुम्हाला लसूण नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, किंवा कलौंजी नसेल घरात तरी नाही घातली तरी चालेल. मला कलौंजी आवडते म्हणून घातली मी. प्लेन असंही नुसतं करू शकता, किंवा आलं लसूण घातलं तरी चालेल ह्याच्यात आत. मग तेवढा फ्लेवर छान येतो, मस्त वास पण येतो खूप सुंदर. आता मी इथं तवा तापायला ठेवला आहे. तवा तापला आपला. तुमच्या जेवणात लक्षात आलं असेलच मी काय करते ते. मसूर डाळीचा डोसा करतो आपण. मग मी तव्याला तेल लावून घेते. आणि हे बघा, असं थोडं सरसरीत केलं मी पीठ. तुम्हाला एकदम कडक हवं असेल तर अजून पातळ करा तुम्ही पीठ. आणि एकदम बारीक असं गंधासारखं नाही केलेलं, वाटलेलं नाही म्हणजे. किती सुंदर दिसतोय ना कलर, गुलाबी छान दिसतात. आणि विशेष म्हणजे याला काही भिजवावं लागत नाही. आपली चटणी किंवा तवा तापेपर्यंत जेवढा वेळ डाळ भिजेल तेवढी वास होती. गॅस मोठा करायचा, पीठ झालं की घालून. आणि खूप सुंदर लागतात. आणि कलौंजी घातल्यामुळं, तुमच्याकडे कलौंजी नसेल तर तुम्ही कांदाही घालू शकता थोडा. म्हणजे एक वाटीला साधारण 1 कांद्याची फोड, म्हणजे पाव कांदा तुम्ही घालू शकता याला फ्लेवरसाठी. एकदम मस्त लागतं चव. तुम्ही एकदा नक्की करून बघा मसूर डाळीचा डोसा. चटणी केलेलीच आहे आपण. तुम्ही भाजीबरोबर पण खाऊ शकता, बटाट्याच्या भाजीबरोबर. तेल टाकते. आणि एकदम इन्स्टंट रेसिपी ही, म्हणजे अक्षरशः मॅगीसारखंच. मॅगी कशी 2 मिनटात होते, तशी 10 मिनटात होतं.
डाळ धुवून मिक्सरमधनं काढायची आणि लगेच करायची. चटणी जर तयार असेल तुमच्याकडं, चटणी, लोणचं, दही, की टॅमॅटो सॉस आवडत असेल त्याच्याबरोबर खाऊ शकतं. आणि हे बघा आपोआप निघतं. हे बघा किती सुंदर झालं. मी थोडंसं जाड केलं आहे, अगदी पातळ नाही केलेलं पीठ. आणि सहज निघतात, सहज होतात, काही त्याला झंझटच नाही काही करायला लागत. डिशमध्ये काढून घेते. तव्याला तेल लावताना कायम गॅस बारीक करा, तवा जास्त तापला म्हणून. गॅस बंद केला होता ना होता. मीडियम गॅसवरच करा. कशी वाटली रेसिपी? इन्स्टंट डोसा. तेल घालूया थोडं. हे बघा किती सुंदर झालं. आता हा मी दुसराही काढून घेते. हे बघा किती छान झालंय. अजूनही घालते. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचं कमेंट लिहा मला. हे बघा हे बघा आपला तिसराही डोसा झालेला आहे. हे बघा मस्त आणि कुरकुरीत. हे बघा किती छान दिसतोय. तुम्ही आवाज ऐकत असाल. चटणी आपण मगाशी जी चटणी केली ती चटणी घातली, लोणचं घातले.
आणि असं सर्व करा, खायला द्या आणि मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा कसा वाटला मसूर डाळीचा डोसा आणि कशी वाटली रेसिपी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. किती कुरकुरीत झालं बघा, हे बघा आवाज येतच. आता मी खाते. ओके, बाय बाय.